नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आता एक क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केलेले परिवहन मंत्री अनिल परब यांनी. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांसह एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन केलंय. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा ही सुरू आहे. ॲडव्होकेट जनरलशी ही चर्चा जी आहे ती केली जाते किंवा ती होणार आहे. आणि संपामुळे सामान्य माणसांचे हाल होत आहेत, ते हाल कुठेतरी थांबवा. विलिनीकरणासाठी कमिटी निर्णय घेईल असं देखील परिवहन मंत्री स्पष्ट करायला विसरले नाहीयेत. परिवहन मंत्री यांनी हायकोर्टाच्या अहवालावर सरकार चर्चा करणार असल्याचं देखील म्हटलं. सरकारची भूमिका आडमुठेपणाची नाही असं देखील सांगायला अनिल परब विसरले नाही. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती आहे, पण त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या या आवाहनानंतर एसटी कर्मचारी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एसटी कर्मचारी आता या क्षणापर्यंत तरी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम आहे. आधी विलिनीकरण झालं पाहिजे, त्याबद्दलचा निर्णय घ्या, ते लेखी द्यावं आणि मगच हा संप जो तो मागे घेतला जाईल असं एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे, पण एसटी कर्मचाऱ्यांनी याबद्दल विचार करावा की सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहेत. आम्ही चर्चा करायला तयार आहोत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ॲडव्होकेट जनरलशी चर्चा होणार आहे. संपामुळे सामान्य माणसाचे हाल होत आहेत. विलिनीकरणासाठी कमिटी निर्णय घेईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हायकोर्टाच्या अहवालावर सरकार चर्चा करेल. सरकारची भूमिका आडमुठेपणाची नाही असं देखील अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. आणि सरकारला एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे आझाद मैदानात सुरूच आहे. आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक आता आझाद मैदानात एकवटले. विलिनीकरणाच्या मागणीवरती कर्मचारी ठाम आहेत. कुटुंबासह एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. भूमिपुत्रांच्या लढ्याला यश कधी येणार हा देखील प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. आणि याचबद्दल थेट आझाद मैदानात या आंदोलनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, अगदी सकाळपासून या सगळ्या आंदोलनाबद्दलची बित्तम बातमी तू आपल्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवतोय. आत्ता जसं कळतंय की परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन केलं की विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. ॲडव्होकेट जनरलशी आम्ही बोलतोय, पण त्यांनी सर्वसामान्य माणसाचा देखील विचार करावा. एसटीचे जे नुकसान होत आहे त्याचाही विचार करावा. आता या आवाहनानंतर एसटी कर्मचारी काय भावना व्यक्त करताना दिसत आहेत? विशाल, नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना आक्रमक आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांची मागणी फक्त एकच आहे की लढा विलिनीकरणाचा. याकरता मैदानामध्ये पूर्णपणे ताकदीने सगळे उभे आहेत. पण अनिल परब यांनी आज कर्मचारी संघटनांना नाकारलेली भेट, त्याचबरोबर जे काही प्रतिनिधी जाऊ शकत होते त्यांना नाकारलेली भेट, पण त्याच्यानंतर सुद्धा परिवहन मंत्र्यांनी केलेलं आवाहन, या सगळ्या गोष्टी आणि घडामोडी महत्वाच्या आपल्याबरोबर सगळे आहेत. हायकोर्टामध्ये उद्या सुनावणी आहे. परिवहन मंत्र्यांचं म्हणणं आहे की आपण ती समिती नियुक्त केलेली आहे, ती समिती अहवाल सादर करेलच, पण सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्यांचा तुम्ही विचार करून कामावर का नाही आहेत, त्यांनी आवाहन करताय. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एकच, या अखंड महाराष्ट्रातले 1,20,000 कर्मचारी या संपात उतरलेत, काम बंद आंदोलनमध्ये उतरलेत. आमचं एकच म्हणणं शासनाकडे आहे की अनेक दिवसापासून आमची परफड झालेली आहे. आमचा पगार आणि राज्य शासनाच्या पगारामध्ये, कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बरीचशी तफावत आहे. एसटीच्या कर्मचाऱ्याला तुटपुंज पगार मिळतोय, तरी पण ती आम्ही सेवाभावी संस्था म्हणून सेवा करतोय. आता सेवाभावी संस्था म्हणून जर सेवा करत असेल तर नफा आणि तोटा या विषयाचा विषयच येत नाही. नफा आहे काही तोटा आहे. आम्ही ज्या ज्यावेळी पगाराची वाढ मागितली, आमचे प्रत्येक 4 वर्षाला करार होतात. प्रत्येक वेळी 4 वर्षाला करार होताना ज्या ज्यावेळी कराराची रक्कम जास्त मागतोय त्यावेळी प्रत्येक वेळी शासनानं आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलंय. कुठं 13%, कुठं 12%, कुठं 8% अशा प्रकारचे करार करून आमचा पगार जो काही शासनाचे कर्मचारी म्हणजे परिवहन मंत्र्यांनी आवाहन जरी केलं तरी आपण आपल्या मागणीवर ठाम आहे. 100% आम्ही संप मागे घेणार नाही. जोपर्यंत आमचा हक्काचा शेतात विलीकरण होत नाही तोपर्यंत संप आम्ही मागे घेणार नाही.
विलिनीकरण हा एकमेव पर्याय आपल्याला वाटतो का अजून कोणता पर्याय सरकारनं तुम्हाला सकारात्मक पावलं उचलावी असं वाटतं? आम्हाला असं वाटतं की आम्हाला शासकीय समकक्ष पगार मिळाला पाहिजे आणि आम्हाला शासकीय दर्जा मिळाला पाहिजे. जो आम्हाला पगार जो आहे ना कमी तर आहेच शासकीयपेक्षा 2000 पासून, पण पगार जो आहे नियमित होत नाही आणि त्यामुळे सर्व उद्रेक आहे. परत 37 लोकांच्या आमच्या कामगारांच्या आत्महत्या पण झालेल्या आहेत आणि हा जो उद्रेक आहे, हा रोष आहे, तर हा सरकारवर नाही आहे, पण हे जो आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आम्हाला, तर तो आम्हाला मिळत नाही. आमचा हक्क अत्यंत महत्वाचा मुद्दा विशाल यांनी उपस्थित केलाय की आमचा जो उद्रेक आहे तो सरकार विरुद्ध नाहीये. आमचा जो उद्रेक आहे ती आमची वर्षानुवर्षाची ससे होलपट सुरू आहे त्या विरुद्ध आहे. जर सरकार मायबाप आहे तर मायबाप सरकारनं आम्हाला पोरकं का सोडावं, त्यांनी आमचा विचार का करू नये, हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे की पगार कधी वेळेवर मिळत नाही. पगार जर का वेळेवर मिळाला असता तर कदाचित ही वेळ सुद्धा आली नसती. वेगवेगळ्या प्रकारे ड्युटीवर लावण्याची जी बंधनं आणखीन जी पद्धत आहे ती सुद्धा आवाजवी आहे. ज्या प्रकारे दंड आकारणी केली आहे त्याचं सुद्धा अनेक पीडित आहे. काय सांगशील भाऊ? नाही आता मी या विषयावर काही बोलू शकत नाही. तुम्ही बोलणार? नाही, बाकीच्या विषयावर मी आता जनरली जस्ट आत्ताच आम्ही परिवहन मंत्र्यापासून प्रतिनिधी या नात्यानं आम्ही गेलो होतो. चर्चा सकारात्मक सध्या झालेली आहे. त्याचं सविस्तर निवेदन तुम्ही आता परिवहन मंत्र्यांना भेटले? किती जण भेटले? जवळपास आम्ही 21 जण गेलो होतो आतमध्ये. 21 जणांसोबत चर्चा ही सकारात्मक झालेली आहे. तरी त्या सकारात्मकचा जे तपशील आहे ते वकील साहेब तिकडे सांगतील. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत 21 जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं. त्यांची सकारात्मक चर्चा परिवहन मंत्र्यांशी झालेली आहे. अशा प्रकारचं वक्तव्य आता यातलेच काही आपल्याला एसटी कर्मचारी सांगतायत. शेवटी एकच महत्वाचं आहे की तोडगा निघावा. काही जण अजूनही बोलू इच्छित आहेत. आताच मंत्री महोदयासोबत बैठक झाली. आणि संवाद प्रशांत, हा संवाद जो आहे तो सुरूच राहील. मला असं वाटतं आपण याबद्दल अधिक त्यांचे मुद्दे जे आहेत एसटी कर्मचाऱ्यांचे ते जाणून घेऊच. पण दरम्यान आझाद मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनात संपकरी कर्मचारी भाऊक झाल्याचं देखील आज दिसून आलंय. आपले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांना किती वेळा विनंती करून सुद्धा त्यांनी एसटी कामगारांचा विचार केलेला नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे ते म्हणतात की विलिनीकरण होणं शक्य नाहीये, कारण पैसा नाहीये, खात्याकडे पैसा नाहीये. पण ही पहिलीच अशी दिवाळी गेलेली आहे जी दुखोट्यामध्ये गेलेली आहे आणि आम्ही सगळ्या बहिणी त्यांना आमचं जे जुनपणा आहे ते त्यांच्यासाठी घेऊन जात आहोत. आज तुम्ही बघताय ह्या गंगासागर सानप. यानंतर थेट जाऊयात परिवहन मंत्री अनिल परब बोलतायत त्या ठिकाणी. त्यांचे अध्यक्ष गुजर आणि त्यांच्यासोबत आलेले ॲडव्होकेट सदावर्ते, ॲडव्होकेट जयश्री पाटील आणि त्यांचे कर्मचारी यांच्याबरोबर माझी बैठक झाली. या बैठकीत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता, जो साहजिकच विलिनीकरणाचा होता, यावर मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हेच सांगितलं की आपण तर वकील आहात, आपल्याला हे सगळे कायदेशीर प्रक्रिया माहिती आहे आणि हायकोर्टाने जी कमिटी स्थापन केलेली आहे 3 सदस्यीय, आणि हायकोर्टाने या कमिटीला पूर्ण अधिकार दिलेले आहेत की या कमिटीने या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अभ्यास करावा आणि आपला अहवाल सरकारला सादर करावा. आणि ज्यावेळेला हायकोर्टाने एखादे निर्देश दिलेले असताना मला त्या निर्णयामध्ये फेरफार करता येणार नाही आणि म्हणून हायकोर्टाचा जो काही कमिटीचा अहवाल असेल त्याच्यावर सरकार सकारात्मक विचार करेल असं मी त्यांना सांगितलेलं आहे. त्यावर त्यांचं म्हणणं होतं की आपण ॲडव्होकेट जनरलशी बोलून घ्या. ॲडव्होकेट जनरलना पण या बाबतीमध्ये माहिती आहे आणि मी म्हटलं ॲडव्होकेट जनरलशी मी बोलीन, परंतु आपण संप मागे घ्या, कारण त्यामुळे लोकांची जी अडवणूक होते, लोकांना आज त्रास होतोय, हा त्रास कमी करा. कारण हा प्रोसेस जो आहे विलिनीकरणाचा, हा कुठलाही प्रोसेस 1, 2, 3 दिवसात असा होत नाही. त्यासाठी जी काही कमिटी आहे ती कमिटीला योग्य तो वेळ दिलेला आहे, त्या वेळेतच हे काम होईल असं मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त जर कुठले मुद्दे असतील तर त्याची चर्चा करायला मी तयार आहे. त्यांनी मला सांगितलं मी 72,000 लोकांचा प्रतिनिधी आहे. माझी जी
कृती समितीची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये 28 कर्मचारी संघटना होत्या. मी म्हटलं नेमकं कोणाशी बोलायचं. त्यावर त्यांनी सांगितलं मी 72,000 लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. मी म्हटलं आपण जर 72,000 लोकांचं प्रतिनिधित्व करत असाल तर मी आपल्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना विनंती करतो की सरकार कुठल्याही कर्मचाऱ्याचं नुकसान करू इच्छित नाही, परंतु लोकांना देखील आम्ही बांधिलकी आहे. आम्ही सरकारची लोकांना पर्यायी व्यवस्था देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे जास्त हा संप ताणू नका. संप लवकरात लवकर मागे घ्या. आपण चर्चा करू, या प्रश्नाचं उत्तर शोधू. त्यावर त्यांनी पुन्हा चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून मी दररोज जसं आवाहन करतो तसं आपल्या माध्यमातून देखील आज पुन्हा आवाहन करतो की सरकारने कुठेही अशी आडमोठेपणाची भूमिका घेतलेली नाही. सरकारने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीचीच भूमिका घेतलेली आहे. यानंतर थेट जाऊयात आझाद मैदानात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बोलतात. बंधूंनो, कष्टकरी मित्रांनो, माझ्या भावांनो, जे इथं उपस्थित नाहीत परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावामध्ये, आगारांमध्ये आज मला ऐकत आहेत, त्या सर्वांना आज मी काही गोष्टी सांगू इच्छितो. ज्या गोष्टी आम्ही न्यायालयामध्ये विजयी भरारी घेत आहोत त्याच पद्धतीने आज आम्ही सरकारला बदललेलं सुद्धा पाहिलं आहे. बंधूंनो, माझा भाऊ वयाने लहान आहे परंतु कष्टकऱ्यांसाठी एका डीसीपी, पुण्याच्या डीसीपीने मला सांगितलं गोपीचंदजी पडळकर म्हणजे हे अवघड माणूस आहे हो असं म्हणलं मला. ती डीसीपी दुसरी तिसरी कोणी नसून माझी बहीण आहे पडळकर साहेब. तिने मला सांगितलं त्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आमदार असलेला माणूस रोडवर झोपतो, हे किती क्रांतिकारी आहे म्हणे. पितृतुल्य सदाभाऊ खोत आपल्यासाठी झटत आहेत. आज या महासभेला मला लवकर यायचं होतं परंतु लक्षात घ्या, वारंवार एक गोष्ट बोलली चालली होती, कुणाशी बोलायचं, कुणाशी बोलायचं, हॅलो, कुणाशी बोलायचं. आणि नेहमीच परीक्षा देत असतो, रोज कोर्टामध्ये परीक्षा देत असतो, कारण नेहमी कष्टकऱ्यांच्यासाठी कोर्टात जाणारा माणूस आहे की नाही मी. तर परिवहन मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आता या बैठकीत नेमकी काय घडामोड झालेली किंवा काय चर्चा झाली याविषयी माहिती देताना दिसत आहेत. पण दरम्यान म्हणजे एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत ते ऐकूयात. मी काही सोल्युशन्स त्यांना सांगितलेले आहेत, काय काय होऊ शकतं. कारण विलिनीकरण आणि इतर सगळ्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्याच्यावर काय सोल्युशन्स असू शकतात हे साधारणपणे मी त्यांच्याशी चर्चा केली. आणि मी त्यांना हेही सांगितलंय की तुम्हाला आवश्यकता असेल तर मला अजून चर्चेला बोलवा. आम्हाला प्रश्न सोडवण्यामध्ये स्वारस्य आहे, त्यामुळे जी काही आमची अल्पबुद्धी आहे त्या बुद्धीतनं जे काही सुस्त आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आम्ही करतो. मुख्य मागणी ही विलिनीकरणाची आहे. विलिनीकरण कितपत शक्य आहे काय वाटतं? त्याच संदर्भात मी त्यांना सुचवलेलं आहे की त्यांची अडचण आणि विलिनीकरण यातनं मधला मार्ग काय असू शकतो, ते कसं करता येईल, त्याचे फायनान्शियल स्ट्रेस जे येतील ते कसे आपल्याला अकोमोडेट करता येईल वगैरे या संदर्भात चर्चा केली आहे. आता शेवटी सरकारला निर्णय घ्यायचा, त्यामुळे मी अधिक बोलणं योग्य नाही. आम्हाला असं वाटतं की एसटी कामगारांचे जास्तीत जास्त प्रश्न सुटावेत आणि माझ्या माहितीप्रमाणे परिवहन मंत्री अनिल परब हे दिवस रात्र या विषयात लक्ष घालत आहेत. अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. विषय राहिला आहे फक्त विलिनीकरणाचा. त्या संदर्भात हायकोर्टाचे काही आदेश आणि सूचना आहेत, त्यानुसार ते काम करतील. एकीकडे एसटीच्या संपावर तोडगा निघत नाही तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भटके विमुक्त ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड नेमकं काय म्हणाले ते पाहूयात.
या सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे. म्हणजे देशभरात कुठेही घटना घडली तर त्याच्यावर मात्र हे प्रतिक्रिया द्यायला तयार आहेत, पण आपल्या राज्यात घडणाऱ्या घटनांकडे ते लक्ष द्यायला तयार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली सरकारची आडमुठी भूमिका ही खरोखर जीवघेणी अशा प्रकारची आहे. तात्काळ सरकारने पुढाकार घेऊन आता आपली भूमिका ही लोकशाही अनुरूप केली पाहिजे आणि एसटी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे. हे आंदोलन हायजॅक झालं होतं, पण आता त्यांच्या हातात नाही राहिलं. हे खरं आहे की हे आंदोलन कर्मचारी संघटनेच्या हातातून निसटलं. त्यानंतर काही भाजपचे आमदार पुढे आले, त्यांच्या हातात हे आंदोलन राहिलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी चालू केलेली आहे आणि याचा गैरफायदा घेऊन सरकार अस्थिर करण्याचं कटकारस्थान चालू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. कर्मचारी रस्त्यावर आला असून सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. देवेंद्रजींनी एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगावं तसं कागद पेन घेऊन अनिल परबांना समजावून सांगितलं की हा संप कसा संपवता येईल. तुम्हाला आता लगेच त्यांना सरकारी कर्मचारी करायचं नाही आहे, तुम्ही त्यांना सरकारी कर्मचाऱ्याच्या सुविधा द्यायला सुरुवात करा. परब साहेबसुद्धा कन्व्हिन्स आहेत की त्यातल्या काही जणांना 13,000 रुपये पगार आहे. प्रायव्हेट ऑल ओव्हर काम करणाऱ्या ड्रायव्हरला 50,000 रुपये पगार आहे. एस टीमधल्या सिनियर झालेल्या ड्रायव्हरना 45,000 रुपये पगार आहे. आणि त्यामुळे जर पॅसेंजर टॅक्स कमी केला तर वर्षाला फक्त 100 कोटी तुम्हाला सरकारकडून घ्यावं लागतील आणि तुम्ही त्यासाठी उद्धवजींशी बोला, मी बोलेन असं देवेंद्रजींनी सांगितलं. आता कोणाचा यात आडमुठेपणा आहे? सरकारला एसटी कर्मचाऱ्यांना गिरणी कामगार करायचं आहे का, असा संतप्त सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला विचारला. सरकारला यामध्ये निर्णय घ्यायचा नाही, सरकारला या विषयावरती काही बोलायचं नाही. तुम्ही विलिनीकरणाच्या विषयावरती आला तर म्हणता की कोर्ट सांगल, कोर्टाने ऑर्डर केलेली आहे त्यामुळे आम्हाला करता येत नाही आणि खाजगीकरणाच्या पुढे सोडताना ते चालतंय, तेव्हा कोर्ट काय म्हणत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायचा नाही, तुम्हाला हा विषय सगळा लोंबकळत ठेवायचा आहे. वारंवार सरकारी पक्षाच्या वतीनं असं म्हणण्यात येतंय की तुमचा आम्ही गिरणी कामगार करणार आहे. म्हणजे त्यांचं काय प्लॅन ठरलं हेच सरकारनं स्पष्टपणे सांगायला पाहिजे. म्हणजे गिरणी कामगार यांचा करायचा आहे, मग तुम्हाला त्यांच्या जागा हडप करायच्या आहेत. एसटी संपाबाबत आता राजकीय नेते प्रतिक्रिया देऊ लागलेत, आवाज उठवून लागलेले आणि आता सल्ले देखील देताना दिसत आहेत. वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेल एवढा संप टाळू नये असं म्हटलंय. तसंच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मी एवढंच सांगणार आहे की त्यांनी एवढं ताणू नये की तो रबर तुटेल. या खात्याचे मंत्री परबजी यांनी इंडिकेशन केलं की आम्ही खाजगीकरणाकडे जाऊ शकतो. भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल, काँग्रेस असेल, NCP असेल किंवा आता त्याच्यामध्ये शिवसेना असेल, यांना एसटीचं खाजगीकरण झालेलं पाहिजे. यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बरं, या विशेष भागामध्ये आपण सुरुवात करूया आज नेमकं काय घडलं या बातमीने. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरून आक्रमक झाल्याचंच बघायला मिळालं. एकीकडे विलिनीकरणाच्या निर्णयाबाबत समिती निर्णय घेईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं, तर कमिटीच्या अहवालावर सरकार सकारात्मक चर्चा करेल असंही परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी ठाम आहेत आणि सरकार कमिटीच्या अहवालाकडे बोट दाखवत आहे. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटणार कधी असा प्रश्न निर्माण झाला. याविषयी बोलणार आहोत. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आपल्याबरोबर आहेत. सदाभाऊ, मला आपल्याला विचारायचं आहे की आज परिवहन मंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली त्यातनं आपल्याला तरी असं वाटतंय का की पुढे यातनं काहीतरी सकारात्मक घडेल? आणि सुरुवातीला परिवहन मंत्री काय म्हणले
की हे आंदोलन नेतृत्वहीन आहे, दिशाहीन आहे. कोण कुणाचं ऐकायला तयार नाहीये. नेमक्या चर्चा कुणावर करायच्या. त्यावेळी सकाळी माझे सहकारी मित्र आमदार गोपीचंदजी पडळकरजींनी सांगितलं की या आझाद मैदानावरती गेले 10 दिवस झाले तुमचे बाप आणि माई बाप इथं बसलेले आहेत, तुम्ही यांच्यावर चर्चा करा. आणि परंतु सरकारला चर्चा करण्यामध्ये रस नाही. सर्व कामगार संघटना विरहित हे आंदोलन सुरू आहे. त्यांनी आज नेमकी कुणावर चर्चा केली आम्हाला माहित नाही. आम्ही तर इथं बसलेलो आहे. ते ज्या पद्धतीनं हे आंदोलन फोडण्यासाठी त्यांच्या हाताला जे काही म्हणून लोक लागतील त्यांच्यावर मग चर्चा केल्याचं नाटक करायचं. दुसऱ्या बाजूला निलंबनाची कारवाई चालू ठेवायची, एका बाजूला सेवा समाप्तीची कारवाई चालू ठेवायची, लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी अटका करायच्या. याच्या पलीकडे जाऊन यांनी शिवसैनिकांना काही डेपूंच्या मध्ये तलवारी आणि काट्यासह घुसवलं आणि त्यामुळं एका कर्मचाऱ्याला अटॅक आला. अरे अशा पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न कसा काय सोडवू शकता? आणि म्हणून पहिली बैठक झाली, दुसरी झाली, नंतर अधिकाऱ्यांच्यावर आमची एक बैठक झाली, परंतु यातून सकारात्मक असा कोणताही पर्याय पुढे आला नाही. सरकार रोज वेगवेगळ्या अफवा सोडून कामगारांच्या मध्ये संभ्रम निर्माण करत आहे असं मला वाटतं. बरं, शिवसेना नेते सचिन आहेर देखील आपल्यासोबत आहेत. सचिन भाऊ, शेवटी आपण स्वतः कामगार नेते आहात. कामगारांचं दुखणं म्हणणं हे वारंवार आपण या मुंबईच्या रस्त्यावरती ठिय्या आंदोलन करून मांडलेलं आहे. अशा वेळी एक कळत नाही आहे की ह्या कामगारांच्या सगळ्या प्रश्नांना घेऊन किंवा विलिनीकरणाची जी मागणी घेऊन याला एक सकारात्मक चर्चा आतापर्यंत का होऊ शकत नाही आहे? त्याच्यात चर्चा करण्यासाठी सरकारच तयार नाही असं नाहीये. याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आपल्याला बघावं लागेल की हे लीडरलेस झालेलं आहे. आणि मी कामगारांना याच्यात दोष देणार नाही, कारण कामगारांच्या भावना कामगारांच्या आहेत. सर्व संघटनेचा मी सन्मान ठेवून सांगू इच्छितो की लोकांच्या मनामध्ये आता तो एक विश्वासार्थ राहिला नाहीये. आणि माझं स्पष्ट मत आहे या चॅनलच्या माध्यमातून की कामगार संघटनेला मी या निमित्ताने आवाहन करीन की नेतृत्व हे कामगारांनी कामगारांचं करावं. ह्याच्यामध्ये राजकीय जे एक कले लावण्याचं काम किंवा राजकारण जे करण्याचा प्रयत्न काही जी मंडळी करतायत त्यामुळे कुठे हा प्रश्नाला बगल होतोय की काय, हा प्रश्न पण सर्वसामान्य कामगारांच्या सचिन भाऊ, आपल्याला सदाभाऊ खोत त्यांच्या वतीने बोलतात, गोपीचंद पडळकर त्यांच्या वतीने बोलतात, हे मान्य नाही का आपल्याला? चर्चा करायला अजिबात तयार नाहीये, अमान्य नाहीये. नेतृत्व कोण करतो हे महत्वाचं आहे. आपण एक समजून घ्या की कुठचंही एक जर ऑर्गनायझेशन असेल, संस्था असेल, आपण कलेक्टिव्ह ज्याला बार्गेनिंग आपण म्हणतो कुठची असेल, कायदा आहे की नाही या देशामध्ये? कायदा आहे तर मग ते रेकग्नायझेशन पण आहेत. रेकग्नायझेशन तर BR ॲक्ट कायदा आहे, BR ॲक्टच्या अंतर्गत इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आहे ज्याला आपण म्हणतो औद्योगिक न्याय निवाडा देश आहे. त्याच्या माध्यमातून ज्या संघटना असतात ते रजिस्टर्ड होतात, हे होतात, त्यांच्यावर डायलॉग केलं पाहिजे. आता आज दुर्दैवाने काय दिसत आहेत, सदाभाऊ खोत हे नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल मला आदर आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. आज प्रतिनिधित्व करण्याची भूमिका जी घेणारी जी मंडळी दिसत आहेत हे फक्त विशेष पक्षाचे, विशेष लोकांचे. ह्याचा अर्थ काय दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा नाही आहे का? 100% सर्व पक्षीय आमदार असतील किंवा काय काय कामगार संघटने नेते असतील या प्रश्नाच्या बाबतीत तीव्र आहे. सरकार चर्चा करायला तयार आहेत, परंतु जो फोरम आहे तो मला वाटते दुर्दैवाने एक वेगळ्या फोरमवर चाललेला आहे. आपण बघा, दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाई पण लढली जाते. न्यायालयाने, उच्च न्यायालयाने समिती केली. ही समिती केल्यानंतर देखील कोर्टाने सांगितलं की ज्या आंदोलन करते एक संघटनेने ऑफिशियली सांगितलं की नाही आम्ही या स्ट्राईकमध्ये आलेलो आहोत, त्यांना न्यायालयाने सांगितलं की त्यांनाही घेऊन बसा. त्यांनाही ते घेऊन बसण्याची तयारी झालेली आहे. कुठच्याही प्रकारे सरकार विलीकरण करणारच नाही, आम्ही काही जरी झालं तरी करणार नाही. आमचं हेच म्हणणं आहे की विलीकरण हे शक्य की नाही शक्य हे आता आमच्या पुरता मर्यादित राहिलं नाहीये. माननीय उच्च न्यायालयाने जी समिती नेमलेली, एकदा समितीकडे जे काय म्हणणं असेल किंवा ग्रीव्हन्सेस असेल त्यांनी मांडलं पाहिजे. शासनाची पण भूमिका मांडलेल. त्या समितीचा जो अहवाल येईल त्याच्यानंतर पण नकारात्मक आला तरी बसायची तयारी आहे, होकारात्मक आला तर. सचिन भाऊ, यापूर्वी अनेक संप मिटवण्याच्या विषयाला घेऊन कामगार नेता म्हणून आपण व्यवस्थापनासमोर बसलेला आहात. पद्धतीने जे प्रवासींना वेटीस धरण्यात, खरंच मला सांगा ना, खरंच अशक्य आहे का हा संप मिटवणं? एकच मला नाही, मी म्हणतोय, मी स्पष्ट करतोय की कामगार संघटनेने पुढाकार घेतला तर हे 2 दिवसात संप मिटेल, चर्चा होईल, याच्यातून एक विश्वासार्हता निर्माण करून घेऊन चर्चेच्या माध्यमातून हा विषय सुटू शकतो. पण आज त्याला चितवणी देणे, त्याच्याबद्दलचं एक वेगळं वातावरण निर्माण करणे,
आता मला तर असं दुर्दैवाने म्हणावं लागेल की कामगारांना घ्यायची इच्छा असेल तरी ते आज मागे जाऊ शकत नाही, अशी एक परिस्थिती एकंदरीत तयार केली गेली. मला सदाभाऊ खोत विचारायचं, खरंच अशी परिस्थिती का? असं आहे की की आपण सत्तारूढ पक्षाला असं वाटतंय प्रवासांना आपण वेटीस का धरता की हे आणि आंदोलन प्रवास- तुमच्या प्रवासी हा हातात आपला जात आहे. मायबाप हे लक्षात घ्यायला पाहिजे का हा जर सदाभाऊ राग खोत, जर वळला गेला सत्ताधारी पक्षाला असं वाटतंय का की आंदोलन तुमच्या हातात जात आहे? सचिन भाऊ तर आपली परिस्थिती काय राहणार आहे? सचिन भाऊचा माझा विषय मनामध्ये एक वेगळा आदर आहे. एक धडाडीचं उमदं आणि कर्तृत्वान नेतृत्व म्हणून मी सचिन भाऊंच्याकडे पाहत आलेलो आहे, ऐकत आलेलो आहे. मला एक सचिन भाऊंना सुचवायचं आहे की गेली 35 वर्ष मी शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये काम केलं, अनेक वेळा तुरुंगामध्ये गेलो, लाट्या काट्या खाल्ल्या आणि या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये नेमकं आपण किती पावलं पुढे गेलं पाहिजे, किती पावलं मागं आलं पाहिजे याचा निश्चित काही अभ्यास म्हणा किंवा काही अनुभव आमच्या गाठीशी आहे. परंतु सरकार ज्या पद्धतीनं हे आंदोलन हाताळायला सरकारनं सुरुवात केली ती पद्धत चुकीची आहे. न्यायालयामध्ये कामगार नाही गेला, न्यायालयामध्ये सरकार गेलं हा संप बेकायदेशीर ठरवायला. न्यायालयामध्ये सरकार गेलं की जे कामगार कामावर येत नाहीत त्यांच्यावर आम्हाला कारवाई करायला पाहिजे. न्यायालयानं जो निर्णय दिला की संप मागे घ्यावा, परत सरकार न्यायालयामध्ये गेलं की हे संप मागे घ्यायला तयार नाहीत. अवमान याचिका सरकारनं दाखल केली. मी सचिन भाऊला एक सांगतो की असाच न्यायालयाचा निवाडा कृषी कायद्यांच्या बाबतीमध्ये केंद्रात झालेला होता. या देशाचे आदरणीय पंतप्रधान साहेब 2 पावलं मागे आले. कामगार शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही जनजागृती करायला कमी पडलो. सचिन भाऊ इथं या कामगार संघटना विरहित हे लोक आलेले आहेत, त्यांनी कामगार संघटनेवर विश्वास नाही राहिलेला आणि म्हणून आम्ही काय म्हणतो की त्यांची मागणी काय आहे ही टेबलवरती जाणून घ्यायला पाहिजे. 2 बैठका सचिन भाऊ झाल्या. पहिली बैठक निष्फळ झाली. पहिल्या बैठकीमध्ये तर आमच्यावर चर्चाच करायला तयार झाले नाही मंत्री महोदय. दुसऱ्या बैठकीमध्ये आम्ही काही चर्चा केली, 2 पावलं पुढे जाऊया म्हटलं, दुसऱ्या दिवशी बसायचं ठरलं. मी आता सचिन भाऊ माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला सांगतो, मी स्वतः 2 दिवस झालं परिवहन मंत्र्यांना शोधतोया. 2 दिवस झालं त्यांच्या पे पासून ओल्टी पासून फोन करतोया. 2 दिवस झालं परिवहन मंत्री मला मिळायला तयार नाहीत. मग नेमका चर्चा करतात कुणावर? नाही तुमची सूचना काय नेमकी? सचिन आरेंना सूचना काय काही सुचवताय तुम्ही? विलिनीकरणाचा विषय हा सुटू शकतो पण तो मी सचिन भाऊंना एक सुचवण की परिवहन मंत्र्यांना विनंती करा की इथले कामगार जे या मैदानावर बसलाय तो काबाड कष्ट करणार आहे, तो भोगतोया, त्याला कळतंय मला पगार किती मिळतोय, इतर राज्यातल्या ड्रायव्हरला कंडक्टरला पगार किती मिळतोय, शासकीय कर्मचाऱ्याला पगार किती मिळतोय, सगळा अभ्यास आहे. हो तुम्ही बोलवा, आम्ही राहून दे गोपीचंद पडळकरला, राहून दे सदाभाऊ खोतला, सचिन भाऊ तुम्ही नेतृत्व करा आणि या माझ्या भोळ्या भाबड्या कामगाराला न्याय द्या. सचिन भाऊ आम्ही तुमचं स्वागत करतो आणि तुमचं स्वागत करून गावाकडे जातो. नाही हो क्रेडिटचा प्रश्न. सदाभाऊ आयुष्यामध्ये लढला, क्रिकेटसाठी कधीही लढला नाही. नाही मी आता जे सदाभाऊ बोललेत फारच सकारात्मक बोललेत, त्या मताशी माझा काही जराही दुमत नाहीये. कारण इकडे राजकारण विहिरीत होऊन या विषयावरती आपल्याला पाहायला पाहिजे. म्हणूनच माझा सातत्याने आग्रह आहे की असं कुठचाही पक्ष नाहीये की जो सांगतोय की ह्यांची मागणी अव्यावहारिक आहे. बरं फक्त प्रश्न असा आहे की हे 1 दिवसामध्ये हा प्रश्न सुटणार आहे का? आज विलीकरणच्या बाबतीत सरकारची भूमिका, एकंदरीत परिस्थिती, एकंदरीत राजकीय जे राज्याची आर्थिक परिस्थिती, या सर्व गोष्टीचं आपल्याला भोगोल करावं लागेल ना. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की फक्त एक आंदोलन हे झालं जे मोठ्या प्रमाणावरती झालं. आज बीएसटीची मुंबई बीएसटीची एक कृती समिती तयार होते, ते सांगतायत आता जसं तुम्ही जर त्यांचा निर्णय घेणार असाल तर आमचा पण निर्णय घ्या. उद्या पीएमसी असेल किंवा इतर महानगरपालिका असेल, या सर्वच गोष्टी जर बोलायला लागल्या तर माझं म्हणणं असं आहे की शासनाने कधीही सांगितलं नाही की हा चर्चा होऊ शकत नाहीये. सदाभाऊ आपण बोलात, मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊन माननीय मंत्री महोदयांना विनंती करायला तयार आहेत, सांगायला तयार आहेत. आपण आपल्यातले जे बसलेले आंदोलनपैकी काही लोक आहेत पुढे या. आज माननीय मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मी त्यांच्या वतीने इकडे बोलू शकत नाही, पण वेळ आली तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे पण माननीय परिवहन खात्याचे जे मंत्री आहेत, जे अनिल परबजी आहेत, त्यांच्याबरोबर बसून पण चर्चा करण्याची आपली तयारी असली पाहिजे. सरकार चर्चाच करायला तयार नाही असं हे जे ग्राह्य धरलं जाते ते मला वाटते चुकीचं आहे.
या चॅनलच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा होत असेल तर निश्चितपणे शासनाचा किंवा एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून शासनाला आम्ही देखील ह्यामध्ये आग्रह धरू किंवा ह्याच्यात बसून चर्चा करून ह्याच्यातून मार्ग आणि तोडगा काढा. सदाभाऊ, एक पाऊल पुढे येत आपण, पडळकर आणि शिवाय या कामगार संघटने पण यांच्यातलेच काही महत्त्वाचे प्रतिनिधी ज्यांच्या शब्दाला खरं तर तिथे अंतिम शब्द म्हणून मानला जातो, त्यांना गठीत करून आपण चर्चेसाठी पुढे येणार का? सरजी, मी तुम्हाला सांगेन की कामगार संघटना ह्या कामगाराच्या बाजूनं नाही आहेत. कामगार संघटना हा संप मोडायला प्रयत्न करत आहेत. हे कामगार जे आलेले आहेत ना, हे कामगार संघटनेला सोडून आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला कामगार संघटनेची काही भीती नाही आहे. आमचा जो कामगार आहे ना, मला विश्वास आहे त्याला योग्य न्याय मिळाला तर हा कामगार आमचं ऐकू शकतो, ह्याचा मला विश्वास आहे. कारण 10 दिवस त्यांच्यावर उघड्यावर आम्ही झोपलूया, तिने आणलेले मीठ भाकर आम्ही खाल्लीया. लय प्रामाणिक आहे हो कामगार. दुसरं, मी तुमच्या माध्यमातून एक उलगडा करतो, सचिन भाऊला माहीत असावं म्हणून. अधिकाऱ्यांच्या टेबलवरती काय चर्चा झालेल्या होत्या. हे सरकार काय करतंय आम्हाला विचारतंय, काय तोडगा काढायचा. आता नवीन काय फॉर्म्युला तुमचा आहे. जर डॉक्टर आम्हाला विचारायला लागला तुझ्या पोटात दुखतंया, कुठली गोळी द्यायचं, कुठलं औषध द्यायचं, सलाईन कुठली लावायची, मग तू डॉक्टर कशाला झाला बाबा. आम्हाला जर कळत असतं तर आम्ही गेलो असतो ना तुमच्या जागेवरती. आम्ही जाईल त्यावेळी आम्हाला विचारायचो की काय करायला पाहिजे. मग आम्ही सांगतो विलगीकरण करायला पाहिजे. काय करायला पाहिजे याचा फॉर्म्युला सरकारनं पहिला तयार करावा आणि तो आमच्या समोर ठेवावा. ह्यो सुद्धा ठेवायला तयार नाहीत. आणि तो जर फॉर्म्युला तुम्ही ठेवणार नसाल आणि आम्हाला झोलवणार असाल तर हे बरोबर नाही. मला एवढंच या निमित्ताने म्हणायचं किंवा या सर्व गोष्टी चर्चेच्या माध्यमातून जर मार्ग काढून, जसं सदाभाऊ बोलतायत, कामगारांची भूमिका आहे ती चर्चा होऊ शकते ना. पण एका बाजूला तुम्ही प्रवासींना वेटीस धरायचं, 17 दिवस हे संप चालवायचं, विलीकरणचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, असा हा कुठेही कुठच्याही देशामध्ये राज्यामध्ये होत नाही ना. पण सचिन अय्यरजी, आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याचा उल्लेख सदाभाऊ करतायत, पण याचा अर्थ का त्यांनी शेती बंद करून केलेलं असं नाही ना. आज ज्यांनी, माझं वैयक्तिक मत आहे किंवा ह्याच्यामध्ये त्यांनी तो संप स्थगित करा. मी हे म्हणत नाही किंवा संप तोडा, संप स्थगित करा, शासनाबरोबर चर्चा करा, त्याच्यातून मार्ग निघाला तर सरकारचं स्वागत करा. सरकारकडनं मार्ग निघाला नाही तर त्यांना तो हत्यार परत वापरण्याचा अधिकार आहे ना. पण एका बाजूला चर्चा करायची, दुसऱ्या बाजूला संप आपण चालूच ठेवायचं. त्यामध्ये आर्या पारची लढाई झालेली आहे. माझी 3 नम्र विनंती आहे कामगारांना की संप तुम्ही आपण हा मागे न घेता याला स्थगित करा, शासनाबरोबर चर्चा करा, समितीबरोबर चर्चा करा, त्यातून कामगारांचा विश्वास ठेवा ना. कामगारांचा विश्वास विश्वासात घेण्याच्या दृष्टिकोनातून सरकार असं काही सकारात्मक प्रस्ताव का तयार करत नाही. कोर्टावर अहो, ज्यांच्याकडनं आपल्याला जर अपेक्षा आहे, जे प्रश्न सोडवणार आहेत त्यांच्यावरती जर विश्वास नाही असं तरी जर बोलत असतील तर मला वाटतं ते चर्चेलाही अर्थ राहणार नाही ना. पण तुम्ही प्रवासांना वेटीस धरू नका. माझं म्हणणं आहे का तुम्हाला मागे नाही घ्यायचं ना, तोडायचं नाही ना, नका, स्थगित करा. स्थगित हा शब्द मी 3 वेळा उच्चारतो. स्थगित करा, चर्चा करा, त्यातून मार्ग निघाला तर स्वागत करा, नाही झालं तर तुम्ही तुमचा मार्ग आणि निर्णय घ्या. कामगारांचा अनुभव असा राहिलेला आहे की हा प्रवास जो बाहेर चाललाय, पुन्हा पहिले पगार वेळेवर होत नाही, सुविधा वेळेवर मिळत नाही एसटी कर्मचाऱ्यांना, की मग खासगीकरण हा एक पर्याय होऊ शकतो का, हा विचार करावा लागेल. तर मला वाटतं आम्ही कुठच्या दिशेने चाललोय, प्रश्न सुटला पाहिजे. आणि तुम्ही बघताय की मुळातच एसटीवरती मोठ्या प्रमाणावरती खासगी बसेस किंवा खासगी व्यवस्थेने एवढं काय भडीमार केलेलं आहे की त्यातून एसटी ही कशी तरी टिकलेली आहे आणि टिकवायची आहे आणि टिकवण्याची भूमिका शासनाची आहे. म्हणून 12,000 कोटी रुपये नुकसान असताना पण कोविडमध्ये 2 वर्ष हा पूर्ण प्रवासी काही नसताना 2700 कोटी रुपये राज्य शासनाने मदतीचा हात म्हणून घेऊन एसटीला दिला आणि कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला लावले. म्हणजे ह्याची भूमिका काय? आज 2700 कोटी रुपये कोणाला बोलतात? कोविडच्या अत्यंत महाभयंकर परिस्थितीमध्ये जिकडे कर मिळत नाही, सरकारची तिजोरी खाली आहे, हजारो नागरिकांना आपल्याला न्याय द्यायचा, त्यातून एका घटकाला 2700 कोटी रुपयाची मदत करण्याची भूमिका पण राज्य शासनाने घेतली. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी एसटी टिकवायची आहे ना. काय आहे, मी तुम्हाला सांगतो, किंवा हे नाहीये कामगारांनी हे सचिन भाऊ जे म्हणत आहेत ते संप स्थगित करा. सचिन भाऊंना मी सांगतो, कामगारांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी इशारा दिलेला होता की आम्ही संपावरती जाणार आहे, तुम्ही आमच्यावर निर्णय करा.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या सचिन भाऊ राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट म्हटलंय, राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट म्हणलंय, आमचं सरकार आलं तर आम्ही ताबडतोब एसटीचं शासनामध्ये विलिनीकरण करू. नंबर 2, 2020ला कोल्हापूरला जे एसटी कामगार संघटनेचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनमध्ये पवार साहेब म्हणले की एसटी कामगारांचा प्रश्न, त्यांच्या पगारवाढीचा प्रश्न आम्ही 15 दिवसात सोडवू. नाही, माझ्याकडे क्लिप आहे. अनिल परब साहेब म्हणले आता तुम्हाला कुणालाही संघर्ष करावा लागणार नाही, आंदोलन करावं लागणार नाही, निर्णय घेऊ. गेला 2 वर्ष झाले हो, 2 वर्ष हो, तुमचा आवाज येतोय सचिन भाऊ. मला बोलू वर्ष झाले हो. नाही, क्लिपचा उल्लेख केला तर मला ऐका ना सचिन भाऊ, मी पुन्हा सांगतो. क्लिपचा उल्लेख या क्षणाला मी आपल्याला या भूमिकेतनं बघतोय. सचिन या भूमिकेतनं बघतोय. कामगार आंदोलनाचं नेतृत्व आपण केलेलं आहे. अर्थमंत्री असताना त्यांनी सांगितलं विलीकरण हे शक्य नाही. मग तुम्ही त्यावेळी राजकारण जाहीरनाम्यामध्ये बोलता, भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. तुम्ही सांगता परिवहन खाता हा शिवसेनेकडे होता म्हणून झालं. मला आपल्याकडनं एक आश्वासन हवंय आज या कार्यक्रमामध्ये, आणि ते मी या सकारात्मक क्षणाला चर्चा करतोय, पण आता तुम्ही क्लिपच दाखवणार. नाही, सोडून द्या तो मुद्दा. त्यांनी काय केलं ते काय करू शकले नाही त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हा मुद्दा. सचिन ऐका ना, सचिन आज जर सन्माननीय बाळासाहेब असते तर त्यांनी या मुद्द्यावरती उपाय करा असं सांगितलं नसतं. कशाला आणली तुम्ही गाडी? अहो, आजही मी सांगतोय की माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण हे चर्चा करू, त्याच्यातून करू. आदरणीय पवार साहेब आहेत त्यांच्याकडे चर्चा करू. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये म्हटलंय म्हणून बोलून सकारात्मक करून सर्व बोलू ना. कामगारांसाठी उपाय काढायचा आहे सदाभाऊ. 1 मिनिट सचिन भाऊ, आज मला शेवटचे काही उल्लेख करणं सर्व हे राजकारण आहे का? सचिन अहिर, अगदी शेवटचे काही सेकंद मी तुम्हाला देतोय. आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या बरोबर येऊन चर्चा करायला तयार आहोत. माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. सचिन अहिर यांनी सांगितलेलं की चर्चा करायला तयार आहोत, तुम्ही ठरवा. खरं 10 दिवस झाला बसलूया. नाही, चर्चा करायला तयार आहोत असं ते म्हणतायत. बघा, अजूनही ठरवा वेळ गेलेली नाहीये. तुटेल इतकं ताणायचंही नसतं. कुठलंही आंदोलन कुठल्या मुद्द्यापर्यंत किती चर्चा करा, मर्यादेपर्यंत न्यायचं याला देखील तुमच्या बरोबर काही सीमा असते. आपण विचार करूया. मी आपल्या दोघांना धन्यवाद देतो. मी आपल्या दोघांनाही धन्यवाद देतो. माझ्याकडे वेळ संपलेली आहे. पण या सगळ्या याच्यातनं मी एकच आवाहन करेल राज्य सरकारला, जो त्या आझाद मैदानावरती बसलेला तो देखील आपल्यासारखाच हाडामासाचा माणूस आहे. आज त्याला मी मराठी माणूस आहे अशी पुकार देण्याची सरकारला वेळ आलेली आहे. माझाही विचार करा, मलाही कुटुंब आहे, मलाही पोट आहे, या दृष्टीने माझ्या मागण्या मान्य करा. कुठलाही संप मिटवत असताना कुठलाही म्हणजे एक प्रक्रिया असू शकते ज्यामध्ये सरकारच्या वतीने देखील 1, 2, 3, 4 असे मुद्दे समोर ठेवून विलिनीकरणाचा विषय एका ठराविक वेळेमध्ये आम्ही सोडू. पण तुर्तास तरी तुमच्या मागण्या आम्ही सकारात्मक पातळीवरती पूर्ण करतोय, लगेच करतोय, इमिजिएट इफेक्टवरती नेतोय असं जर त्यांनी सांगितलं तर कदाचित या सगळ्याच्या मध्ये काहीतरी तोडगा निघू शकतो. तोही माणूस आहे, तो सर्वसामान्य माणसाला वेठीस धरणार नाही. जर तो ग्रामीण भागातल्या माणसाला लालपरीच्या माध्यमातून जोडू शकतो तर तो देखील यापुढेही संबंध कायम ठेवण्यावरती विश्वास ठेवतो. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोक.